क्रांतिकारी जय लवजी सगळ्यांना. मी व्हिडिओ बनवत असताना उगाच असाच व्हिडिओ बनत नाही आहे. मी अगोदर चांगल्या प्रकारे कुठल्याही गोष्टीवरती जर बोलायचं असेल तर त्यावरती मी अभ्यास करतो, त्याचे पुरावे गोळा करतो आणि मगच त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. आणि मी जो काही व्हिडिओ बनवतो मी काय तो असाच नाही बनवत. म्हणजे जे काही सत्य आहे, जे डोळ्यांनी आपण बघतो, जे दिसतंय समोर, मी त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतो. मी म्हणतो ना स्वतःला की मी अण्णाभाऊवादी विचारांचा आहे. कारण ना साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी पण जे काही समोर दिसलं तेच आपल्या लेखणीमध्ये मांडलं आहे आणि मी पण त्याच विचारांनी पुढे जातोय. मला पण तेच करायचं की जे समोर दिसते मी ते मांडणार आणि मी त्याच्यावरती बोलणार. आणि मी जास्त करून समाजाच्या बाबतीतच बोलतो, कारण माझं प्रेम फक्त समाजाच्या प्रती. समाजाला कोणी नावं ठेवत असेल तर मी त्यांना उत्तर देणार. समाजावरती कोणी वाईट टीका टिप्पणी करत असेल, समाजातील महापुरुषांना कोणी जर नावं ठेवत असेल तर मी त्याच्यावरती बोलणार. आणि का बोलायचं नाही? मला माझ्या जातीचा अभिमान आहे. जर कोणी माझ्या जातीचा अपमान करत असेल तर मी सोडणार त्याला? अजिबात नाही आहे. तुम्ही सोडता का? नाही सोडत. मग मी का सोडावं? विषय असा आहे की आता बघा, आमच्या समाजातील काही मुलं आहेत जे स्वतःला हिंदू समजत आहेत, हिंदू मातंग म्हणतायत. तर त्या मुलांना किंवा त्या हिंदू मातंग समजणाऱ्या आमच्या समाजातील काही लोकांना अनेक लोक टार्गेट करतात. त्यांना जे नाही ते बोलतात. खास करून आंबेडकरवादी विचारांची लोक जास्त प्रमाणात टार्गेट करतात. आणि तुम्ही बघू शकता, रिॲलिटी जर समोर जर कोणी भिडत नसेल, पण इंस्टाग्राम झालं, हे सोशल मीडियावरती तुम्ही जाऊन बघा कशा प्रकारे हिंदू मातंग समाजाला ट्रोलिंग केलं जाते. मी त्याच्यावरतीच बोलतो. कारण काय, याच्यातून माझ्या बोलण्यातून काहीतरी शिकावं, काहीतरी बोध घ्यावा आणि हा जो काही वाद आहे तो कुठेतरी मिटवावा. मला असं म्हणायचं की एखाद्या समाजाने कुठला धर्म स्वीकारायचा, कुठल्या धर्मावरती चालायचं, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारतात, मी ते पण बोललो की त्यांच्या मनावरती ते काय करतात, त्यांचं नुकसान आहे की फायदा आहे हे ते जाणे. पण प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य, कुणी काय करायचं हे प्रत्येकाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार ते दिलेले आहेत. त्यानुसार ते तसे वागतात, चालतात, तो धर्म आचरणात आणतात, त्या धर्माचं पालन करतात. पण मला एक म्हणायचं की सोशल मीडियावरती अशा प्रकारे कमेंट बॉक्समध्ये एखाद्याची आई बहीण काढणं किती चांगलं, कितपत योग्य आहे? आता बघा, एक शब्द नेहमीच असतो की बेमान झाला. तुम्ही लोक बेमान झाले बाबासाहेबांना, नेहमीच बोललं जातं. पण आता तुम्हाला सांगू, हिंदू मातंग जो समाज आहे हा कधी बाबासाहेबांना विसरलेला नाही आहे, कधी विसरणार पण नाही आहे, मरेपर्यंत विसरणार नाही आहे. आपण बोलतो ना की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे बाप आहेतच. त्यांनी खूप भरपूर असं काहीतरी करून ठेवलेलं आहे समाजासाठी. परंतु समाजाने नेमकं त्यांच्या विचारातून काय घेतलं पाहिजे होतं हे घेतलं नाही समाजाने अजूनपर्यंत. आणि म्हणून तर अजूनपर्यंत आपली परिस्थिती, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच जागी. धर्मांतराचा विषय जर तो सोडला, म्हणजे हा जर विषय बाजूला ठेवला आणि फक्त समाज म्हणून समाजाची प्रगती कशावरती आधारित आहे हे जर लक्षात घेतलं, हे जर विचार लक्षात घेतलं, बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, शिका, संघर्ष करा, ते कुठेतरी आपल्यामध्ये दिसत नाही आहे. मुळात ह्या 3 गोष्टीवरती फक्त आपण चाललं पाहिजे, तर कुठेतरी आपला समाजाची प्रगती होईल. आणि आता हा जो मुद्दा आहे, मी जे बोलतोय की ज्या प्रकारे हिंदू मातंग समाजाला ट्रोलिंग केलं जाते ते करणं बंद करा. हे काही चांगलं नाही. समाजामध्ये वाद होत चालतो. कोणाला काय करायचं, कोणाला काय नाही करायचं, हा ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न झाला. तुम्ही किती जरी ठोतो मोबाईलले, किती जरी कमेंट बॉक्समध्ये येऊन आई बहिणीवरती शिवाय दिला तरी काय, त्याच्याच्याने कोणाची मनं बदलणार नाही, पण वाद मात्र नक्की होणार. आणि तो वाद होऊ नये म्हणून त्यांना 4 गोष्टी तुम्ही शिक्षणाबद्दल सांगा, प्रगती कशी होईल याबद्दल सांगा. तर धर्माचा काय विषय आला त्यात? कुठल्याही माणसाची प्रगती व्हायची असेल तर आता बघा, मला कुठे जर नोकरी लागणार तर ती माझ्या टॅलेंटमुळं, माझ्या शिक्षणामुळे.
मी कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे ते मला काही घेणं देणं त्यातला काही घेणं देणं नसतं. तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये करून ठेवलेलं आहे. बरोबर. त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगा. ट्रोलिंग करण्याने काय होतं माहिती आहे का, समाजामध्ये वादच होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मी नोटीस केली बघा, शेवटचं मी सांगून जातो ते, की कुठला हिंदू मातंग जो मुलगा आहे तो स्वतःला हिंदू मातंग म्हणतो, तो जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जर व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्या कमेंटमध्ये पण त्याला भरपूर प्रकारे असं ट्रोल केलं जातं. तुझी लायकी नाही नाव घ्यायची, तू बेमान आहे, असं तसं. पण तोच समजा एखादा दुसरा मुलगा जो इतर जातीतील असेल पण तो स्वतःला हिंदू समजणार असेल आणि त्याने जर व्हिडिओ बनवला तर त्यातला टाळ्या वाजवल्या जातात. अरे वा, तुला समजलं, तू खरा आहेस, तुलाच विचार समजले भावा, ग्रेट, असं तसं. म्हणजे ही मानसिकता आणि हा दुजाभाव मला सोशल मीडियावरती दिसून आला. त्यामुळं असं काही करू नका आणि समाजामध्ये वाद पेरू नका. मला एवढंच सांगायचं आहे. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णा.